समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। कृष्णेच्या लाटांवर रंगणार थरार, होड्यांच्या शर्यतींचा जल्लोष अपार। भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावर पारंपरिक होड्यांच्या भव्य शर्यतींचा थरार। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीप अप्पा कदम यांच्या संकल्पनेतून या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे। वेगाची स्पर्धा, कौशल्याची परीक्षा आणि विजेत्यांवर बक्षिसांची बरसात भारी। प्रथम क्रमांक रुपये 33,333, द्वितीय क्रमांक रुपये 22,222, तृतीय क्रमांक रुपये 11,111, चतुर्थ क्रमांक रुपये 9,999, पाचवा क्रमांक रुपये 7,777। रविवार 23 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता ऐतिहासिक कृष्णा घाट भिलवडी नदीच्या पुलाजवळ आणि थरारानंतर संगीताचा बहार, द फोक महाराष्ट्र व श्वेता दांडेकर यांचा लाईव्ह सिंगिंग शो। रात्री 8 वाजता कृष्णेच्या काठावर जल्लोष होणार। भिलवडीचा घाट रसिकांनी फुलणार। होड्यांचा थरार डोळ्यात साठवा, संगीताच्या या सुरात मन रंगवा। आयोजक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती। संकल्पना माननीय श्री प्रदीप अप्पा कदम। आपला परिवार व मित्रमंडळींसह यायला विसरू नका। रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी भिलवडी येथे। खटाव तालुका पलूस येथील ग्रामपंचायतीची 15 ऑगस्टची ग्रामसभा 21 ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ओंकार पाटील होते। ग्रामसभेचे सचिव म्हणून जिल्हा परिषद मुख्याध्यापका श्रीमती केडगे मॅडम यांनी काम पाहिले। ग्रामसभेत माझी वसुंधरा अभियान, प्लास्टिक मुक्ती, शासकीय परिपत्रकांचे वाचन, कर वसुली, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे तसेच ग्रामपंचायत विकास आराखडा जीपीडीपी मंजुरी यांसह विविध सार्वजनिक उपक्रमांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थी यादी तसेच सिस्टीम रिजेक्टेड यादीचे ग्रामसभेत वाचन करण्यात आले। याबाबत ग्रामस्थांकडून आलेल्या हरकती नोंदवून घेण्यात आल्या तसेच नवीन घरकुलासाठी मागणी अर्जही स्वीकारण्यात आले। शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भातही चर्चा झाली। जिल्हा परिषद मुख्याध्यापिका केडगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले। आरोग्य अधिकारी मखदूम यांनी दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी सरपंच ओंकार पाटील म्हणाले की घरकुल योजनेसह सर्व शासकीय योजना ग्रामस्थांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे। ग्रामस्थांच्या सहभागातून विविध विकास कामांना गती देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले। ग्रामसभेत उपसरपंच श्रीकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, सुरेखा पाटील, संजय कांबळेसर, केशव पाटील, मोनिका पाटील, महालिंग मंडले, दिलीप कर्णाले, डॉक्टर चावरेकर, महसूल अधिकारी सूर्यवंशी मॅडम, मनोज कांबळे, नरहरदेव सोसायटीचे चेअरमन रणजित पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश लाड, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, विविध योजनांचे लाभार्थी, ग्रामस्थ तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।